प्रेमलोक पार्क जवळ खंडोबा माळ ह्या ठिकाणावरून चाफेकर चौकाकडे एक RMC टँकर चाललेला होता. शाळेतील एक लहान मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा, फारुख तांबोळी म्हणून आहे त्याचं नाव. तो सायकलवर चालला होता. त्याला पाठीमागून RMCच्या डंपरने धडक दिलेली आहे. मुलाला YCM हॉस्पिटलला हॉस्पिटलाइज केलेलं आहे आम्ही. RMC चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, गाडी ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं तजवीज ठेवलेली आहे आणि गुन्हा दाखल करीत आहोत. सर, मुलाचं नाव कळू शकलं का जो मयत आहे त्याचं, आणि RMC जो चालक होता त्याचं नाव काय? चालकाला पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. मी आता स्पॉटवरच आहे. आत्ताच घडलेला आहे, 12:30च्या सुमारास घडलेला आहे हा घटना. मुलाचं नाव फारुख तांबोळी आहे. तो इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे आणि ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. पुढील कारवाई करीत आहोत. सर, मुळात हे जे RMC जे टँकर असतात किंवा डंपर चालक असतात यांच्या चाकाखाली चिरडून अनेक निष्पापांचा बळी होतो, आणि प्रशासनानं पोलीस प्रशासनानं एक वेळ निर्धारित करून दिलेली आहे. हा जो टँकर चालत होता हा त्या निर्धारित वेळेमध्ये चालत होता की आउट ऑफ टायमिंग चालत होता? बरोबर आहे. वाहतूक शाखेने अशा डंपरला आपल्या इथे बऱ्याच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अपघात झाल्यामुळं त्यांना वेळ ठरवून दिलेली आहे. त्यांना प्रतिबंधित वेळ केलेला आहे. आपल्या इकडं 12च्या नंतर प्रतिबंधित वेळ सुटलेली होती. हा अपघात 12:30 वाजता झालेला आहे, म्हणजे प्रतिबंधित वेळेच्या नंतर घडलेली आहे घटना. तरी सुद्धा त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कारवाई करून, कठोर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत. सर, प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की ट्रक चालक जो आहे तो मोबाईलवरती बोलत चालला होता, त्यामुळे हा अपघात झालेला आहे. तसं असेल तर आम्ही CCTV फुटेज चेक करत आहोत.